आज दुग्धशर्करा योग आहे, सहस्रचंद्र दर्शन सोहळा आणि त्याचबरोबर लस्सी मक्खन डाब्याचं उद्घाटन. लस्सी मक्खन डाब्याचं नाव ऐकलं की असं वाटतं आपण पंजाबमध्ये कुठेतरी हॉटेलला आलो की काय, असं आपल्या सगळ्यांचा समज असतो. आणि गंधारकडे पाहिल्यानंतर तो समज दुप्पट होतो, कारण त्याच्या तब्येतीच्या हिशोबाने तो पंजाबचाच वाटतो. अर्थात तो वडिलांपासूनच ती सगळी देण आहे. आणि ह्या आज रत्नमार्गी परिवाराच्या माध्यमातून असेल, आमच्या आकाशभाऊंच्या माध्यमातून असेल, ईश्वर असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून असेल, एक वेगळ्या पद्धतीचं हॉटेलचं व्यवसायाचं इथं उद्घाटन होतंय. खरं तर बराच वेळ तुम्हाला थांबावं लागलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असताना, या व्यवसायाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना, इथून पुढे अशाच प्रकारचे व्यवसाय आपल्या अजून वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय आपल्या अजून होत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून दोन्ही आमच्या मामा मामींना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर्वप्रथम त्या परमात्मा शक्तीला वंदन करतो जी आपल्या सर्वांची परम विधाता, परम दयाळू आणि परम कृपाळू आहे. वास्तविकपणे आपण नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना हा जो मानवाला जगण्याचा जो संघर्ष आता आहे, यामध्ये आपण काही गोष्टी तिकडे लक्ष जात नाही. आणि त्यास एक थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. ती अशी की आपल्या मानवाचं महत्व काय, मग तो कोणी असो. तर या विराट ब्रह्मांडामध्ये ज्या वेळेला तारे चंद्र या आकाशामध्ये असतात, त्याला विराट ब्रह्मांड असं म्हटलंय. त्याचा अजूनही अंत लागलेला नाही. आणि या विराट ब्रह्मांडामध्ये आजपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने सांगतो, केवळ पृथ्वी हा एकच ग्रह असा आहे जिथे सजीव सृष्टी आहे. अजून कुठेही सजीव सृष्टी सापडलेली नाही. ब्रह्मांड तर फार विराट आहे. आणि त्या पृथ्वीवर ही जी सजीव सृष्टी आहे, त्याच्यामध्ये अगदी लहानात लहान सजीव, ज्याला विषाणू किंवा व्हायरस आम्ही म्हणतो, ज्याचा आकार नॅनोमीटर असा आहे की त्या विषाणूला पाहण्यासाठी लॅबमध्ये किंवा डॉक्टरांना अल्ट्रा मायक्रोस्कोप वापरावा लागतो. जीवाणू साध्या मायक्रोस्कोपमध्ये आणि विषाणू अल्ट्रा मायक्रोस्कोपमध्ये. त्या विषाणूपासून ते थेट मानवापर्यंत जर आम्ही लक्ष टाकलं तर ही एक गोष्ट या पृथ्वी तलावर सिद्ध आहे की माणूस हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. सर्वश्रेष्ठ. मानवापेक्षा दुसरा प्राणी श्रेष्ठ नाही. आमच्या बुद्धिमत्तेमुळे असेल कदाचित. आणि हे जे आम्हाला मानव रूप भेटलंय ते किती महत्वाचं आहे की या विराट ब्रह्मांडामध्ये हा पृथ्वी असा सौभाग्यशाली ग्रह, जिथं सजीव सृष्टी. आणि दुसरं सौभाग्य आमचं की विषाणूपासून ते मानवापर्यंत असंख्य सजीवामध्ये आम्ही जे सर्वश्रेष्ठ प्राणी आहे, हे ज्या ज्या वेळेला आम्हाला लक्षात येतं की ही 2-2 भाग्य आम्हाला जन्मताच लाभलेली आहेत. मग जर आमच्याकडे जन्मताच ही 2 जर भाग्य लाभलेली असतील, तर मग आम्ही आपल्या स्वतःला अभागी का मानावं. आणि म्हणून त्या मानव जातीमध्ये अन्न सेवा, अन्नाबद्दल असं म्हटलं गेलंय की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.
आणि पूर्ण ब्रह्माची ही सेवा म्हणजे अन्नाची सेवा. खरं तर इथं अन्नदान म्हणता येणार नाही, कारण आपण चार्ज घेणार आहोत हॉटेलमध्ये. त्यामुळे ही अन्नाची सेवा आहे आणि ही मोठी सेवा आहे. आणि तीही कशी आहे की पुण्यासारख्या शहरामधून जर तुम्ही निघालात तर इतकं अद्ययावत, इतकं मॉडर्न आणि इतकं लॅविश जे फूड स्टेशन आहे ते केवळ आपल्या नारायणगावमध्ये आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि या गोष्टीमध्ये आमचे परमश्रेणी संजूभाऊ रत्नपारखी, त्यांचे 2 पुत्र गंधार रत्नपारखी आणि मंदार, या तिघांनी मिळून हा जो एक संकल्प केला आहे, हा अन्नसेवेचा हा एक उत्कृष्ट संकल्प आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी माझ्या परमात्मा शक्तीच्या दरबारी हा सुफी पीर फकीर ही दुआ करतो की येणाऱ्या भावी काळामध्ये या व्यवसायाला भरघोस यश मिळो, भरभराट हो. या 4 शब्दांना माझ्या विराम देतो. जय. धन्यवाद. यानंतर खऱ्या अर्थाने जन्म देते ती आई असते आणि आयुष्यभर ज्याचा धाक आपल्याशी असतो तो म्हणजे आपला बाप असतो. म्हणून त्या आईसाठी आणि त्या वडिलांसाठी जसा हा परिवार म्हणजे हम साथ साथ ह्या चित्रपटातील असणारा एकीचं रूपांतर काय असतं असा हा परिवार आहे. म्हणून त्या आईसाठी आणि त्या वडिलांसाठी एक गाणं आहे, ये तो सच है की भगवान हे. आता सुफी संत पीर कबीर साहेब ज्यांनी आम्हाला अखंड 22 वर्षांपासून समता, बंधुता व मानवतेचं शिकवण आम्हाला दररोज म्हटलं तरी हरकत नाही ही दिलेली आहे. त्यांच्या कृपेमुळे आज आपण सर्वजण हा भव्य सोहळा अनुभवायला व पाहायला मिळतोय. व त्यानंतर आजी आजोबा, ताई व दादा यांच्या आशीर्वादानं आज त्यांचं सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आपल्या सर्वांसमोर पार पडत आहे. व फूड स्टेशन आणि लस्सी मखंदा डाबा या नूतन व्यवसायाचा शुभारंभ आज आपण इथं केलेला आहे. व आलेल्या सर्वांचं मी इथं आभार मानू इच्छितो, ज्यामध्ये उतरून आलेले होनराव साहेब, मोमीन साहेब, पीर कबीर शिष्य परिवार मधील हनुमानजी गाडेकर, वाळून साहेब, संदीप भाऊ चव्हाण, मुंबईवरून आलेले प्रवीणभाई राठोड, जालिंदर भाऊ लोखंडे, तसेच नातेवाईकांमध्ये आमचे मामा कदम मामा, राजश्रीताई बोरकर व सर्व परिवार. त्यानंतर दळवी परिवार, संकेत पिंगळे आमचे मित्र, परत चैतन्य मावळे, हर्षद सरवदे सर, चाकणचे जगनाडे आणि डावकर कुटुंबीय म्हणजे जादेकर यांचे देखील खूप खूप आभार. जोशी कुटुंबियांचे देखील आलेले आहेत. डॉक्टर घोरपडे सर, डॉक्टर आल्हाट सर, गणेशजी तेली, बोरावके साहेब पुण्याहून आलेले, वागचौरे सर, राजेशजी कर्डिले काका जे पुण्याहून आलेले आहेत, मंदार भाऊ देवटे, शशिकांतजी मुळे साहेब, माझे मित्र उत्कृष्ट तबलावादक निशांतजी खर्दे, उत्कृष्ट गायक प्रणेशजी शेवत, आभिदादा उनकुले, सिद्धेश सर, हॅलो, उद्योजक ईश्वर भाऊ पाटे. या आलेल्या सर्वांचे मी थोडक्यात आभार मानतो. तसेच श्री आनंदराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलचे श्रीमती रंजना पिल्ले मॅडम हे देखील इथे आलेले आहेत. प्राईम कन्स्ट्रक्शनचे सुयोग गांधी हे देखील आलेले आहेत. या ठिकाणी ज्यांचं नुकतं